श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 18 मे आणि वार आहे शनिवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मेष राशींच्या लोकांसाठी आजचे राशीफळ हे चांगले दिसत आहे. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जोश आणि उत्साहाने काम करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला एखाद्या नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला त्यात यशही मिळू शकते. तुम्हाला तुमच्या कामात कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळही तसंच मिळणार आहे. आज शेअर बाजारात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. तुम्हाला व्यवसायात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सापडतील. आजचा दिवस तुमच्यासाठी लव्ह बर्ड सारखा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत उत्तम काळ घालवता येणार आहे. तसंच तुमच्या भविष्यासाठी योजना बनवण्याच्या संधीही तुम्हाला आज प्राप्त होतील. पुढील रास आहे वृषभ रास. वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणारा आहे. आज तुम्हाला नवीन नात्याची सुरुवात करण्याची संधी मिळेल. जर घरात तुमच्या लग्नाची चर्चा होत असेल तर आज तुमचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या घरात शुभकार्य आयोजित केली जातील आणि नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. आज तुम्ही नवीन काहीतरी वस्तू खरेदी करू शकतात आणि तुमची आर्थिक बाजू मजबूत करू शकतात. विद्यार्थ्यांना आज संशोधन करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. तुम्ही नवीन ठिकाणाहून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा प्रसार करण्यात आणि इतरांना मार्गदर्शन करण्यात यशस्वी देखील व्हाल. वित्तीय लाभामुळे आर्थिक स्थिती आज मजबूत होऊ शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. तुम्हाला यश प्राप्ती झाल्याने पुढील मार्गक्रमण करण्याची संधी प्राप्त होतील. पुढील रास आहे मिथुन रास. या राशीच्या लोकांना आज अशुभ परिणाम दिसत आहेत, कारण की आज तुम्हाला तुमचे काम थोडे जपून करावे लागेल. तुमची कार्यशैली सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमच्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. आज तुम्हाला वैयक्तिक संबंधांमध्ये थोडे सावध राहावं लागेल. लोकांशी तुमचा संवाद वाढू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला काहीही त्रास होऊ शकतो. तुम्हाला मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी आज मिळेल. आज आरोग्याबाबत कोणत्याही मोठ्या चिंतेचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या व्यवसायात थोडे सावध राहावे लागेल. ज्या ठिकाणी नवीन योजना आहे त्याचे पूर्ण विश्लेषण करा आणि मगच त्याची अंमलबजावणी करा. पुढील रास आहे कर्क रास. संध्याकाळ प्रियजनांसोबत घालवाल. आजच्या राशीफळानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. आज तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात काही आर्थिक लाभ मिळवून देणारा आजचा दिवस असू शकतो. नातेवाईकांशी वाद घालणं टाळायचं आहे. तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवल्यास तुम्हाला खूप फायदा होईल. नोकरदारांना आज कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या हक्काचे रक्षण करावे लागेल. ही संध्याकाळ तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुम्ही घालवू शकता. मनोरंजनावर पैसे खर्च होऊ शकतात. तसंच विवाह इच्छुक लोकांकडून तुमच्यासाठी स्थळ सांगून येण्याची शक्यता आहे. आज तुम्ही नवीन वाहन किंवा घरासाठी एखादी वस्तू खरेदी कराल. तसंच कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचा मूड चांगला होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज तुम्ही खूप शारीरिक थकवा आणि ताण याचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. पुढील रास आहे सिंह रास. सिंह राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज तुम्हाला नवीन आणि उत्कृष्ट प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची संधी मिळू शकते. तुम्ही या प्रकल्पात पूर्ण जोमाने आणि उत्साहाने सहभागी व्हाल आणि तुमच्या कामात यश देखील तुम्हाला मिळणार आहे. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. तुम्हाला व्यवसायात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सापडतील आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊ शकतात. आजचा दिवस तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी अतिशय चांगला आहे. तसंच तुम्हाला आज भविष्याबद्दल चर्चा करता येईल. तुमचे प्रेम अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करता येईल. आरोग्याबाबतीत एक चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणार आहे. तुम्हाला नवीन ऊर्जेचा अनुभव नक्कीच अनुभवायला मिळेल. पुढील रास आहे कन्या रास. मनाप्रमाणे खर्च करू शकणार आहात. तसंच कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम ठरणारा आहे. हा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ राहील. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे. सर्व बाबतीत समृद्धीचा अनुभव येईल. तुमच्या मनात नवीन विचार उत्पन्न होतील, ज्यामुळे तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांशी काही मुद्द्यावर चर्चा करावी लागू शकते, परंतु बळजबरी टाळायची आहे. तुम्हाला काही अडचणी असेल तर समजावून सांगण्याचा प्रयत्न करा आणि त्यावर उपाय देखील शोधा. नोकरदार लोक आज त्यांचे खूप समर्पणाने काम करतील आणि यशस्वी देखील होतील. तुम्हाला आर्थिक लाभही मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे खर्च करू शकाल. तुमच्या उत्पन्नातील काही भागाची तुम्ही बचत केल्याने तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. आज तुमचे जीवन सुधारण्यासाठी सकारात्मक उत्साह तुम्हाला असणार आहे. पुढील रास आहे तूळ रास.
तणावाचा सामना करावा लागू शकतो. आजचा दिवस तूळ राशींच्या लोकांसाठी अनुकूल नसेल. तुम्हाला अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या निर्णयावर विशेष लक्ष द्यावे लागेल. तुमच्या आरोग्यावरही लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी आणि तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागतील. व्यवसाय क्षेत्रात कोणता तरी तुम्हाला गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनातही तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या प्रियजनांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्याकडून समर्थनाची अपेक्षा करण्याची गरज वाटेल. आपले कार्य समोर ठेवून आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकले पाहिजे आणि इतरांना सल्ला देखील ऐकवला पाहिजे. तसंच तुम्हाला स्वतःला स्थिर राहून संयम ठेवावा लागेल. पुढील रास आहे वृश्चिक रास. आज तुम्हाला आजचा दिवस अनुकूल दिसत नाही. तुम्हाला तुमच्या कामात संयम ठेवावा लागेल. तुम्हाला तुमचे विचार स्पष्ट करावे लागतील आणि तुमचे काम काळजीपूर्वक करावे लागेल. आज तुम्हाला नवीन गुंतवणूक करायला वेळ मिळणार नाही. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे शक्यतो टाळावे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज लागू शकते. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वेळ मिळू शकतो. तुम्हाला त्यांना आधार द्यावा लागेल. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी सवड देखील मिळणार आहे. तसंच तुमचे नाते अधिक घट्ट करायला आजचा दिवस उत्तम आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांपासून दूर राहावे लागेल. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारण्याची आवश्यकता आहे. पुढील रास आहे धनुरास. नवीन वस्तूची खरेदी कराल आणि त्यासाठी तुम्हाला आजचा दिवस उत्तम असेल. तुमच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होईल आणि ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. जर घरामध्ये तुमच्या लग्नाची चर्चा सुरू असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असू शकतो. घरात शुभ कार्य आयोजित केली जाऊ शकतात ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंद आणि सुख वाढणार आहे. तुमचे संबंध सुधारल्याने तुम्हाला खूप आनंद देखील होईल. आज तुम्ही काही नवीन वस्तूची खरेदी केल्याने तुम्ही खूप खुश होणार आहात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमचा बराचसा वेळ संशोधन कार्यात जाईल आणि त्यामुळे तुमचे ज्ञान आणखीन वाढेल. तुम्ही नवीन ठिकाणाहून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कराल जे तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तुमचे ज्ञान इतरांना शिकवण्यात तुम्ही यशस्वी देखील व्हाल आणि त्यांना मार्गदर्शन करू शकाल. पुढील रास आहे मकर रास. दिवसभर अडचणी येतील आणि त्यामुळे तुम्हाला प्रयत्न सातत्याने करावे लागतील. तसंच तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या कामात सतत मेहनत घ्यावी लागेल आणि काळजी करावी लागेल. तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल कारण नकळत तुमचे विचार तुमच्या चुकीच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी करायची आहे. तुमच्या आहारात आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला पैशाच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसंच प्रियजनांसोबत जास्त वेळ घालवावा लागेल ज्यामुळे तुम्हाला थोडा विसावा मिळेल. आज तुम्ही धैर्य आणि संयम बाळगा. त्यामुळे तुमचे विचार स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा. आजच्या राशीफळानुसार आज तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात संयम आणि स्थिरता राखण्याची आवश्यकता भासू शकणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. तुम्हाला इतरांच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती वाटते पण तुमच्याविषयी गैरसमज होऊ नये म्हणून आज तुम्ही तुमचे विचार आणि मत स्पष्टपणे मांडले तर बरे होईल. ज्या स्त्रिया आपल्या संपूर्ण दिवस आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी समर्पित करतात त्यांना स्वतःची देखील काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. तुम्हाला कधीकधी मतिभ्रम होतो आणि त्यामुळे तुम्हाला भयानक स्वप्ने देखील पडतात. यावर आज तुम्हाला एखाद्या योग्य व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन मिळू शकते. ते तुम्हाला या सगळ्या त्रासापासून मुक्तता मिळण्यास मदत होईल. आज तुम्ही तुमच्या आर्थिक आणि करिअरच्या परिस्थितीत खूप प्रगती कराल. पदोन्नती मिळण्याची किंवा चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची आज पूर्ण शक्यता आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. व्यवसायाचे नियोजन वेळेनुसार करा. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. आज तुम्हाला तुमच्या विचार आणि कार्यपद्धतीकडे लक्ष द्यावे लागेल. तुमच्या कल्पना मांडण्यासाठी तुम्हाला एखाद्या व्यक्तीची मदतीची आवश्यकता भासणार आहे. तुम्हाला तुमच्या अधिकाराबाबत काही सदगित होऊन तुम्हाला संयमाने आणि अंतर्ज्ञानाने काम करावे लागेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कराल. तुमचे व्यक्तिमत्व शुद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमच्या चुकांमधूनच शिकावं लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला काही व्यसन असतील तर त्यापासून दूर जावं लागेल. आज तुम्ही तुमच्या अभ्यास वेळात पूर्ण करू शकणार आहात. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगायची आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे नियोजन सुद्धा वेळेनुसार करणं अत्यंत आवश्यक भासणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.